आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली परभणी जिल्ह्यातील बाळ ठाकरे नगरामधील सालाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सर्वश्रुत सर्व परिचित नवे नवे तर आमच्या पुणे जिल्ह्यापर्यंत ज्या सप्ताहाची दखल घेतल्या जाते असा सप्ताह म्हणजे या भागातील लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आदरणीय बंडूशेठजी जाधव साहेब यांच्या सुविद्य सौभाग्यवती हरिभक्तपरायण म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांची पूजा मी पाहून आलेली आहे। 15 वर्षाच्या घराणेशाहीनं चालत आलेला परंपरागत परमार्थ ज्यांच्याकडे आहे त्या क्रांतिताई जाधव यांनी आयोजित केलेला आणि वारकरी संप्रदायाचं भूषण महाराष्ट्रामध्ये वेदांत चिंतन करण्यासाठी शुद्ध कृष्णलीला वर्णन करण्यासाठी ज्यांचं सर्वोत्कृष्ट कथाव्यास म्हणून नामोल्लेख केला जातो त्या महाराष्ट्राच्या मुक्ताई आदरणीय रुक्मिणीताई हवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातील आजच्या या 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते। पण दुर्दैवानं 8 ते 10 अशी कीर्तनाची वेळ आहे, 9:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे अर्ध्या तासात मला कीर्तन संपवायचे आहे। अर्धाच तास आहे ना का? नाही 10:30 10:30 तुम्ही वाढवून अर्धाच तास वाढवला माझा 10:30 वाजेपर्यंत। पण 60 मिनिटामध्ये मला संबंध सेवा उरकायची आहे, त्याच्यामुळे आता अभंगामध्ये प्रवेश करते। पण अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट संत हृदयरत्न संत मुकुटमणी वैराग्य साम्राज्याचे चक्रवर्ती अनाथांची साधकांची वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हणलं जातं ते चैतन्य भूषण पाषंड दुंपण कथामृत अशन जिजाई रमण वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत श्री तुकोबराया या तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्व निष्ठावान आणि जातिवंत वारकऱ्यांच्या पाठातला ज्याच्या पाठातला नाही त्यानं स्वतःला जातिवंत वारकरी म्हणवून घ्यायचं नाही असं म्हणवू शकणारा उत्कृष्ट असा अभंग आहे। विठ्ठल 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 अभंग तुकोबरायांचा आहे, काकड्याच्या पहिल्याच मालिकेतील आहे, सर्व वारकऱ्यांच्या पाठातला आहे आणि या अभंगातनं तुकोबराया आजची आपली स्वतःची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या अधिकारी असणाऱ्या संतांच्या अंगावरती टाकतात आणि त्याचं कारण आहे तुकोबरायांना हे कळून चुकलं आपल्याला याच जन्मामध्ये मोक्ष मिळवायचा आहे आणि मोक्ष म्हणजे काय? नित्य निरामय निरतिशय परमानंदाची प्राप्ती आणि दुःखातून आत्यंतिक निवृत्ती तयाना मोक्ष। म्हणजेच आम्ही मरायच्या अगोदर आमच्या वासना संपल्या पाहिजेत, आम्ही मेलोत पण तरीही अजून वासना शिल्लक आहेत तर त्या माणसाला मृत्युमुखी पडावं लागतं। आम्हाला मृत्युमुखी पडायचं नाही, आम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, जिवंत असतानाच करावी हे शांती वासनेची या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे। पण त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी साधना ही साधकाला कुणाकडनं तरी मार्गदर्शन करून घ्यावी लागते, कारण साधकाला साधू भेटल्याशिवाय त्याला साधना कळत नाही। म्हणून साधकानं साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी साधना काय हे विचारण्यासाठी साधूला शरण गेलं पाहिजे। आणि असं सुप्रियताई सांगत नाही तर गीतेत स्वतः भगवंत सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः किंवा ज्ञानिनस्थितोदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियत येणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे
दास्यत्व सकळ संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताच येते पाय सद्गुरु वाचुनी सापडेना सोय म्हणून धरावे ते पाय आधी आधी संतांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. काही तार्किकांनी विचारलेला प्रश्न, संतांनी अनहित केलं तर त्याला जबाबदार कोण? त्यावेळेला स्वतः संत उभे ठाकून सांगतात आम्ही अनहित करण्यासाठी नाही तर हिताचाच विचार घेऊन आलेलो आहोत. शोधून या आले संत जगाचे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी तुकोबराय तर क्लिअरली सांगतात आम्ही वैकुंठवासी झाडू संताचे मार्ग आडरानी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. संतान व्यतिरिक्त भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही म्हणून सर्वसामान्य जीवानं साधूला शरण गेलं पाहिजे. पण साधू कुणाला म्हणावं हेही कळणं नितांत गरजेचं आहे. आजकाल लोकांनी व्याख्या तयार केली कडक कपडे पांढरे दिसले की त्याला साधू म्हणा. जर खरंच कपड्यांवरनं साधुत्व ठरवावं म्हणजे भगव्या वस्त्रांवरनं आणि पांढऱ्या वस्त्रांवरनं जर साधुत्व ठरवायचं तर मुक्ताबाई एके ठिकाणी क्लिअर माझ्या मनातली प्रमाणे मी तोंडावर आणायच्या अगोदरच तुम्हाला कळतात. आणि मी फक्त ऐकून होते जगात जर्मनी भारतात परभणी परमार्थात नादच करायचा नाही असं म्हणत होते. पण काय खरंय मी म्हणायचे म्हणत असतील व मोठाडपणा म्हणून तुम्हाला पहिल्यावर कळलं. एकाने ध्रुवपद म्हटलं तर एकानं सुरुवातच सांगून टाकली. वरी भगवा झाला नामे मुक्ताबाई सांगतात अंतरी वश केला कामे त्यासी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. किंवा अजून एके ठिकाणी ताटील सांगतात जग घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी कैसा केला योग धर्म नाही अंतरी निष्काम त्याला साधू म्हणू नका. मग साधू कुणाला म्हणावं? संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा किंवा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी बोल शस्त्रे झाला क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ताटी उघडा सुख सागर आपण भावे जगबोधे निववावे बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर जीव जीवासी पै द्यावा त्याचा करू नये हेवा तरुण पाय गंगाजळ हृदय करा पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा अशांना साधू म्हणावा.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा संतांना शरण गेलं पाहिजे. नुसतं शरण जाता कामा नये, त्यांच्यावरती अतोनात निष्ठा श्रद्धा असणं गरजेचं आहे. कारण ज्ञान संत कुणालाही प्राप्त करून देत नाहीत, कुणालाही वाटत नाहीत. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रहासेतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वं प्रांशांतीं चिरेण अधिगच्छति. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि तुकोबरा म्हणतात माझा आहे मग तुमचा का नसावा. संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा. त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. जर तुकोबरा विश्वास ठेवू शकता तर आपल्याला ठेवायला काय हरकत आहे. म्हणून त्या संतांना शरण जा, त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवा. आणि एकदा का संत कृपा झाली की मग इमारत फळ आली, मग सुखा काय एवढे झाले सोयरे त्रिभुवन. पण अगोदर जाणं गरजेचं आहे. काही जणांच्या मनामधला प्रश्न, आतापर्यंत परमार्थ न करणारी आम्ही माणसं, संसार एके संसार करणारी आम्ही माणसं, अचानक परमार्थाला लागलो आणि जर परमार्थ करायला प्रवृत्त झालो तर समाजाच्या टीकेस आम्ही पात्र हो. त्याचं करायचं काय. समाजाची टीका विचारात घेऊ नका. कारण हिंदीमध्ये एक म्हण आहे, जगत में सबसे बडा रोग, जगत में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण समाज इतका विक्षिप्त आहे. चांगलं काम करणाऱ्यालाही नावं ठेवतात, त्यालाही निंदाच, त्याच्याही वाट्याला टीकाच, आणि वाईट काम करणाऱ्यालाही टीकाच. कीर्तनकारांना लोक सोडत नाहीत, तुम्हाला काय सोडणार आहेत. 23 वर्ष झालं ताई मी या क्षेत्रात आहे. कीर्तनकार नव्हते तोपर्यंत कोणाचं टुईमे ऐकून घेतलं, पण कीर्तनकार झाल्यापासून मी जाम लोकांच्या शिव्या खाल्ल्या. कीर्तनाला गेले नाही शिव्या, उशिरा गेले आज दिलाय तसं मला म्हणायचं नाही, पण बऱ्यापैकी लोक आम्हाला शिव्या देतात. बरं चला ठीक आहे, आमच्या समोर गोड बोलणारी आमच्या पाठीमागं टीकेला म्हणजे टीकेला आम्हाला सामोरं जावं लागतं, टीका करत असतील ठीक आहे. पण आम्हाला वाईट बोलणारी लोक किमान आजपासून 4 पटीनं आम्हाला नावं ठेवा. कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार, वारकऱ्यांना 4 पटीनं नावं ठेवा. पण जर वारकरी संप्रदायातल्या एखाद्या गुणीजनाला नावं ठेवत असाल तर 2 नंबरचा व्यवसाय करणाऱ्या माणसाचं तरी किमान कौतुक करा. त्याला तरी म्हणा वा काय काम करतोयस, कीप इट अप, करत राहा, देव तुझं भलं करो, तुझा 2 नंबरचा धंदा 5 पटीनं वाढो. त्याला तरी आशीर्वाद द्या. पण लोक त्याच्याबद्दलही दबक्या आवाजात हेच म्हणतात, काय खरे 12च्याच भावात जाणार आहे. म्हणजे चांगलं काम करा तरी पंचायत, वाईट काम करा तरी पंचायत. त्याच्यामुळे तुम्ही कसंही वागलात तरी लोक बोलणारच आहेत. माता माऊलीनं तुम्हाला सांगते, आत्ता इथं तुम्ही कीर्तनाला येताना साड्या बिड्या व्यवस्थित घालून चापून चुपून रस्त्यावर निघाल्या ना, तुमच्या शेजारणी असतात ना, तुमच्याकडे बघून स्माईल करतात. आणि तुम्ही पुढे गेला की लगेच मैत्रिणीला म्हणतात बघ कशी शायनिंग मारते. आणि तीच बाई रस्त्यावरनं उड्या मारत चालली की म्हणतात पहा हिला रस्त्यावरनं चालण्याचीही अक्कल नाही, काय म्हशीसारखी उड्या मारत चालली आहे. म्हणजे सरळ चाला तरी बोलतात, उड्या मारत चाला तरी बोलतात. मग काही व्हीलचेअर घेऊन यायचं कीर्तनाला. समाजाचा विचार करू नका. एखाद्या माणसानं घरात पूजा केली, मग ती वास्तुशांत असो नाही तर सत्यनारायण असो, पूजा केली की पसारा केला म्हणतात, आणि नाही पूजा केली की आचारभ्रष्टी म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. संसार केला तर दोषी म्हणतात आणि नाही केला तर आळशी म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याच्या घरी जाऊ नका, गर्विष्ठ म्हणतात, आणि सारखंच जा, घर बुडव्या म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याकडे पैसा पाणी आला नाही की करंट्या कपाळाचा म्हणतात, आणि जास्त आला की मातला म्हणतात. असं कोण म्हणतात? आता ही लोक कोण आहेत ते आपण लोकांनीच ठरवायचे. तुम्ही काही करा, लोक आपल्याला बोलणारच आहेत. याच्या पुढे जाऊन सांगते, गावातल्या एखाद्या मुलाला लग्न करायचं असावं, त्या मुलांना अख्ख्या गावात अशी मुलगी नाही, अशी मुलगी जर बायको म्हणून करून आणली तर लोक त्याच्यासमोर त्याचं कौतुक करतात. वा काय मुलगी आहे, काय चॉईस आहे. मित्रमंडळी तर म्हणतात लक्ष्मी नारायणाचा जोडा शोधतोय. पण एकदा का ते 2 जण पुढे गेले की पाठीमागं मित्रांमध्ये चर्चा असते, तो कसा, ती कशी, याला दिली कशी. अरे तू का जळतोस बाबा त्याच्यावर, त्याला त्याच्या नशिबानं मिळाली पण दिली कशी. आणि त्याच मुलानं गरीब घरातली कुरूप का होईना पण बिचारीचं तिचं भलं व्हावं म्हणून करून आणले की लोक म्हणतात तो कसा, ती कशी, गाढवानं पाहिली नव्हती का, केली कशी. म्हणजे चांगली केली की दिली कशी, आणि खराब केली की केली कशी. लोकांचं ऐकायचं म्हणलं तर ब्रह्मचारी राहावं लागेल. जमेल का? नाही बाबा नाही म्हणतात, नाही नाही ना जमायचं. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. आणि मी म्हणते म्हणून हे ऐकू नका. मी सप्रमाण बोलते, तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनिया जन भक्ती दुनिया
पंचायतीप्रमाणे लग्न करायला जा तरी पंचायत, नाही करा तरी पंचायत. त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही. आणि संतच काय, आपले पूर्वजही आपल्याला हेच सांगायचे ओरडून ओरडून, ऐकावे जनाचे पण करावे. म्हणून आतापर्यंत लोकांचा विचार करून परमार्थ केला नसेल हरकत नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगते, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज स्ट्रेट, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन, सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. स्वामीजी असं म्हणतात, गेलेल्या क्षणाचा विचार करू नका, कारण तुम्ही कितीही श्रीमंत असलात ना तरी तुम्ही गेलेला क्षण खरेदी करू शकणार नाही. म्हणून गेलेल्या क्षणाचा विचार करायचा नाही. येणारा क्षण आयुष्यात येईल की नाही याची शाश्वती देता येत नाही. या देहाचं काय सांगावं, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ, सावधान देह जाईल जाईल, त्यासी काळ बा खाईल. आणि का काळ खाईल, कारण तो त्याच्याच मालकी हक्काचा आहे. देह हे काळाचे, धन कोणाचे, धन. मला वाटलं यांनाच पाठ असेल, तुम्हालाही पाठ आहे चांगली प्रमाणे. त्या कीर्तनकारांना इथं कीर्तन नाही करायचं, परीक्षाच द्यायची, बोलवायचंच कशाला कीर्तन. अवघड काय मी तुमच्या समोर. धन, बंगला तो आमचा, बँक बॅलन्स आमचा, दागिने आमचे. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता येईल ना त्यावेळेला आपण प्रचंड सुखी हो. पण ही एकवाक्यता येत नाही म्हणूनच आपण दुःखी आहोत. पण हे मात्र निश्चित लक्षात ठेवा, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, आणि हा जाणाराच आहे. भगवंत गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये क्लिअर कट सांगतात, जातस्य हि ध्रुवं मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते नत्वं शोचितुमर्हसि उपजेते नासे नासिलेते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा श्लोक बघा, सोदाहरण स्पष्ट करतात, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीर कसं आहे, जाणारच आहे, जाईल क्षणात. का गोपीनाथ पावेजला जाणारच आहे, आणि कधी जाईल हेही सांगता येत नाही. वासुदेवांचं प्रमाण क्षणभंगूर नाही पुढे हुशार थोर आहे बोळसा गा म्हणून राम राम स्मरा नंतर आधी का चुकले वाटत, राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वावग्या उपाधी आणि लक्ष लावून राहा गोविंदी गा. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून करावी तातडी परमार्थाची. युअर टाइम स्टार्ट नाउ, सो यू शुड स्टार्ट नाउ. तुमची वेळ चालू होते आत्ता, म्हणून तुम्ही चिंतनही चालू केलं पाहिजे म्हातारपणात. काही काही जण म्हणतात ना, आता ही वयस्करपणामध्ये भजन करू, परमार्थ करू, पण वय होईस तोपर्यंत आपण नाही जगलो तर मग पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून आत्ता युअर टाइम स्टार्ट. मी भजनही चालू केलं पाहिजे आता. आणि कसं करायचं माहित नाही, त्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचंय. संत आपल्यावरती कृपा करतील आणि आपल्याला कोणताही एक मार्ग सांगतील. तुकोबरायांना हा ठाम विश्वास होता की हे संत मला नक्की कोणता तरी योग्य तो मार्ग सांगतील. आणि तुकोबरायांना असं वाटण्याचं सुद्धा एक कारण आहे, या जगामध्ये संत एकमेवच फक्त आपल्यावरती कृपा करण्यास योग्य आहेत, बाकी कृपा करतीलच असं नाही. भगवंत सुद्धा कृपावंत आहे असं त्याला म्हणता येत नाही, कारण त्याचा एक नियम आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. तो फक्त सज्जनांना जवळ करतो, दुर्जनांना दूर करतो. आणि कलियुगामध्ये सगळे सर्वार्थानं आणि सर्वांगानं सज्जनच असतील
याची शक्यता दाट कमी आहे. म्हणजे माणूस सर्वार्थानं सज्जन नाही, थोडाफार तरी त्याच्यात अवगुण असतोच, त्याच्याकडनं थोडंफार तरी काही का होईना पातक घडलेलं असतं आणि तो ते पातक लोकांना जरी सांगत नसला तरी ते त्याच्या अंतकरणाला माहिती असतं. त्याच्यामुळे देवाकडे जाताना माणूस घाबरतो का, जर मी सज्जन नाही दुर्जन आहे हे त्याला कळलं आणि त्यांनी अवकृपा केली तर, म्हणून जो अवकृपा करू शकतो अशाकडे जाऊच नका ना, ही शक्यता जीवनात निर्माण करू नका. जे सज्जनांनाही कृपेनं बघतात आणि दुर्जनांवरतीही कृपा करतात असे फक्त जगात संतच आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात या जगात आपल्यावरती कृपा करण्यासाठी आलेले फक्त कोण आहेत, तिघ जण. कोण? अभंगाचं प्रथम चरण. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. तुकोबराय म्हणतात आता. आता सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये या प्रमाणातला वर्ड आहे आता. आता म्हणजे कधी? आता हा वर्तमान काळ आहे. तुकोबराय वर्तमान काळात हा अभंग निर्माण करतात, पण आता म्हणजे कधी? त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी आहे. तुकोबरायांना चिंता प्रणवता निर्माण झाली तेव्हा आता. म्हणजे मी माझी जबाबदारी स्वतः उचलण्यास समर्थ नाही असं मला वाटायला लागलं म्हणून आता. प्रत्येक माणूस चिंता प्रणवतेच्या गर्तेत अडकलेला आहे. प्रत्येकाला 3 प्रकारच्या चिंता. कोणकोणत्या? उत्कर्षाची चिंता, सद्यस्थितीची चिंता आणि अधःपतनाची चिंता. उत्कर्षाची चिंता, आता आहे त्यापेक्षा माझी परिस्थिती सुधारावी असं प्रत्येक जीवाला वाटतं, ही उत्कर्षाची चिंता. सद्यस्थितीची चिंता, माझी परिस्थिती अजून चांगली नाही झाली तरी चालेल पण किमान आहे ती परिस्थिती मरेपर्यंत टिकली पाहिजे, ही सद्यस्थितीची चिंता. आणि अधःपतनाची चिंता म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये माझं पतन व्हावं ही अपेक्षा कोणीच करत नाही आणि झालं तर ही चिंता, तिला अधपतनाची चिंता असं म्हणतात. तुकोबराय म्हणतात माझ्यापेक्षा वरिष्ठ आणि अधिकारी संत मी पाहिले की मग माझ्या मनामध्ये विचार असा येतो, कैसी दशा येईल माझे झुरत असेल. एखादा आपल्यापेक्षा चांगला परमार्थ करणार असेल, तो जर नित्य अंधिक करीत असेल, तो जर नित्य विधिवत पूजा वगैरे करत असेल, तो अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये लीन होत असेल, रममाण होत असेल, तर अशा माणसाला बघून हेवा वाटावा आणि अशा माणसासारखी माझी अवस्था व्हावी असं वाटावं, हे तुकोबरायांच्या जीवनामध्ये सहज शक्य होतं. तुकोबरायांनी बाकीच्या लोकांचा परमार्थ पाहिला आणि म्हणजे काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, ही चिंता म्हणजे उत्कर्षाची चिंता. सद्यस्थितीची चिंता, परमार्थ माझा वाढला नाही तरी चालेल
पण माझ्याकडेचं ॲटमॉस्फिअर इतकं खराब आहे की माझ्या हातातल्या टाळ चिपळ्या विणा काढून घेऊन मला गावाच्या बाहेर परमार्थाला धाडलेला आहे. मग बाकीच्या सगळ्या या बाकीच्या पशूंना बघून परमार्थ थांबवावा की काय असं वाटायला नको. आहे तो परमार्थ मरेच तोपर्यंत टिकला पाहिजे ही सद्यस्थितीची चिंता. आणि या लोकांनी बंदच पाडला तर काय करावं ही अधपतनाची चिंता. पण तुकोबरा यांना परमार्थ करण्यापासून कोणीही परावृत्त करू शकत नव्हतं, तरीही तुकोबरा यांना चिंता प्रणवत आहे. आपल्याला मात्र कोणी म्हणलं, अगदी बायकोला नवरा म्हणला कीर्तनाला नाही जायचं, आपल्याला ती लक्ष्मण रेषा ठरते, आपण नाही बाहेर पडू शकत. पण तुकोबरायांना मात्र अशी काही अडचण नसताना सुद्धा तुकोबराय म्हणतात की बाबा माझी परमार्थाची जी दशा आहे ती अधपतनाकडे जाऊ नये. हे तुकोबरायांना अडवणारी लोक फार होती, पण तरी सुद्धा तुकोबराय त्यांचा विरोध न जुमानता परमार्थ करायची. आपल्याला अडवणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण त्यांच्या वाक्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्याच्यामुळं आपल्याला तुकोबरायांपेक्षा अधिक चिंताप्रणव व्हावं लागणार आहे आणि आपली जबाबदारी संतांच्या माथ्यावरती टाकावी लागणार आहे, जे सध्या आपण करत नाही आहोत. तुकोबरायांचा परमार्थ इतका अधिकाराचा होता. तुकोबराय अधिकारीचे माझ्यासारख्यानं सांगण्याचं काही कारण नाहीये. आमच्यासारख्या पामरांनी एखाद्या अधिकाऱ्याचं वर्णन काय करावं. कारण रघुनाथ गुरुजी परभणीकरांनी एका कीर्तन मालिकेमध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे, चांगला महाराष्ट्र केसरी असेल ना तर त्याचं वर्णन हे त्याच्या तोडीचा एकदा महाराष्ट्र केसरी असावा, नाहीतर मग तो त्याच्यापेक्षा मोठा हिंद केसरी असावा, त्यानं वर्णन करावं. टपरीवर बसून चहा पिणाऱ्यानं वाह काय पहलवान आहे असं म्हणलं ना की त्या महाराष्ट्र केसरीची इज्जत कमी होत असते. गायकाचं वर्णन गायकानेच करावं, आमच्यासारख्यांनी करू नये. गायकाचं वर्णन गायकानेच करावं, कीर्तनकाराचं वर्णन कीर्तनकारानेच करावं, पहलवानाचं वर्णन पहलवानानेच करावं, तसं संतांचं वर्णन हे संतांनीच करावं. भक्तांनीच वर्णून जाणं, पण आम्ही मात्र गुन्हा करतोय, पण त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आमचं पुण्य लपलेलं आहे. आणि असं म्हणतात ना परमार्थात आम्हाला ही सूट आहे, दैव जोडे तरी करावा अधर्म, अधर्म आहे पण तरी करतो, कारण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि त्यांचं भांडार आमच्या व्यतिरिक्त कोण वाटणार आहे. आम्ही गुड्स कॅरियर आहोत, ट्रक असतात ना माल वाहून नेणाऱ्या. म्हणजे मी माझ्या तब्येतीकडे बघून मी ट्रक स्वतःला म्हणून घेत नाहीये, पण सांगतेय का ते संतांचं भांडार आहे. आम्ही फक्त माल वाहतूक गाड्या आहोत, तिथनं भांडारातनं माल उचलायचा आणि तुमच्या समोर आणून खाली करायचा. आमच्या माथ्यातलं काही नाही. आणि बोलायला लागलो तर समाज त्याला स्वीकारणार नाही. काही लोक माथ्यातलं बोलतात पण जाणकार लोक त्याला टाळतात. विठ्ठल होती. आम्ही गुड्स कॅरियर आहोत, ट्रक आहोत. तुम्ही आम्हाला हमालच केलं, कारण संत म्हणलेले आहे. मी फक्त हमाल भारवाही म्हणून सांगत होते. तुकोबरायांचा अधिकार परमार्थातला इतका प्रचंड मोठा आहे. तुकोबराय म्हणतात आयुष्यभर भगवंताच्या चिंतना व्यतिरिक्त दुसरं काही काम राहिलेलं नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, अखंड चिंतन त्या भगवंताचं. आयुष्यात फक्त 3 क्षण असे होते की त्या 3 क्षणाला भजन घडलं नाही. ते 3 क्षण कोणते? आता तुम्ही ऐका, त्यांच्याकडे बघितलं की ते लगेच प्रमाण उचलतात. शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. शिंकताना जांभळी देताना आणि खोकताना तुकोबरा म्हणतात माझ्याकडनं भजन घडलं नाही. आणि कोणाकडनंच घडत नाही. आपण काय करून बघा, शिंकताना राम म्हणता येतं का? नाही म्हणतायत. खोकताना राम म्हणता येतं का? नाही म्हणतायत. या दोन्ही गोष्टी इथं जमणार नाहीत, पण तिसरी गोष्ट जमेल. जांभळी देताना भजन करता येतं का? कीर्तनात येतात. कीर्तनात शिंक नाही आली, खोकला नाही आला तरी जांभळी मात्र येते. आणि आमच्यासारखे कीर्तनकार असतील तर आमच्यासारखे असतील तर
जास्त येते यांनी पण मान्य केलेलं आहे. कारण मी कायम सांगते लोकांना आजकाल कीर्तनकाराकडण्याच्या अपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीच्या निर्माण झाल्या. कीर्तनकारांनी कसं हसवलं पाहिजे, कीर्तनकारांनी रडवलं पाहिजे. हसवायला आणि रडवायला आम्ही काही जोकर आहेत का? आमचं फक्त एकच काम आहे की बाबा संत चरित्र आम्ही वर्णन करावं, भगवंताचं नामस्मरण इथं घडलं पाहिजे. पण तेच जर होत नसेल तर अवघड आहे. आणि आम्ही तुम्हाला हसवलं म्हणजे आम्ही तुम्हाला विषयात गुंतवणंच आहे. कारण बोल हाही एक विषयच आहे. एखादा विनोद ऐकला की माणूस बोल या विषयामध्ये अडकेल, इथं तात्पुरतं सुख होईल. पण एकदा का आम्ही सांगितलेला विषय विसरला की पुन्हा दुःख आहे ते मांडलेलं आहे. कायमची दुःखातनं निवृत्ती होण्यासाठी संत चरित्र ऐकावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल, त्याचं निधिध्यासन करावं लागेल. आणि त्यावेळेला आपल्याला अखंड सुखाची प्राप्ती होईल. म्हणून आमच्यासारख्यांची कीर्तनं कमी होतात. शिंक जांभळी खोकला एवढा वेळ वाया. कीर्तनात बसल्यानंतर जांभळ्या येतात, त्यावेळेला भगवंताचं चिंतन घडत नाही, नामस्मरण घडत नाही. एवढेच 3 क्षण. नाहीतर काही वेळेला विधी निषेधही पाळायला सांगितलेला आहे. प्रातःविधीला जाताना भजन करू नये, पण तुकोबराय सांगतात माझे माझा छंद या नामाचा घेतला असे. तिथे गेल्यानंतर भजन केलं म्हणून गाढवावरनं धिंड काढली, ते मान्य केलं. पण काय सांगावं, माझ्या वाणीला मी सांगतोय बाई गप बस ना, इथं करू नको. पण अनावर झाली माझी वाणी, ती वाणी माझं ऐके ना. इतका अधिकाराचा तुकोबरायांचा परमार्थ. पण त्या तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा असताना सुद्धा ते तुकोबराय नाटात स्वतःबद्दल काय म्हणतात माहितीये का? मी तव अनाथ अपराधी बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गाईले गीत. जे तुकोबराय म्हणतात दिन रजनी हाची धंदा, तेच तुकोबराय म्हणतात नाही ऐकिले गाईले गीत. धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. केला करविला नाही उपकार, नाही दयाली पीडिता पर करू नये तो वाईला भर कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर्षण. नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय, बहुता धर्म उपाय. नकळे हित करावे ते काय नये बोलो आठवते. आपण्या घात करू, शत्रू झालो मी दावेदारू. तू तो कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे. हा तुकोबरायांचा अधिकार आहे. पण तेही तुकोबराया म्हणजे इतका मोठा अधिकार असताना स्वतःला कमी समजतात आणि म्हणतात आता कितीही मोठा झालो तरी ज्ञानोबांपेक्षा मोठा होऊ शकत नाही. आजकाल कीर्तनकरांनी 5 कीर्तन पाठ केली, म्हणतात आम्ही ज्ञानोबाच, आम्ही तुकोबाच. आणि परमार्थात आल्यानंतर ही गोष्ट थोडीशी वारकऱ्यानं जपली पाहिजे, सांभाळली पाहिजे. परमार्थात अहंकार आला म्हणजे परमार्थ संपला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. कीर्तनकार प्रवचनकारांना संप्रदायात येऊन अहंकार वाढतो असं म्हणतात. बिगर माळकरी झाला ना, तो बिगर माळकऱ्याला म्हणतो ऐक तुझ्या घरचं पाणी प्यायचं नाही. पाणी प्यायचं नाही हे तत्व आहे, पण बोलून दाखवणं हा अहंकार आहे. त्यातली त्यात जर समजा तो चुकून टाळकरी झाला तर अजून अहंकार वाढला. ज्याला टाळ वाजवायला येत नाही त्याला म्हणतो ऐक टाळ खाली ठेव, येत नाही तर कशाला उभं राहिलास. अरे येत नाही तर सांभाळून घे, पण त्याला टाळ खाली ठेव म्हणणं हा अहंकार आहे. त्यातली त्यात टाळकरी गायक झाला मग तर काय बोलायचंच नाही. तुम्ही याच्या पलीकडे गेलेली मंडळी आहात. आपले लोकल लेवलच्या आमच्या सारख्यांच्या कीर्तनात असतात त्यांचं सांगते. चुकून जर गायक झाला तर अजून त्याचा अभिमान वाढला. तो जेवताना सुद्धा ना नीट जेवत नाही. तेलकटच बनवलं, तुकडच बनवलं, कळत नाही का मला साथ करायची. अरे खाऊ नको, एक दिवस उपाशी राहा. आणि उपाशी राहिल्यानंतर गायन खुलतं असं म्हणतात. काय गरज पडली समोरच्यांना त्रास द्यायची. तेलकट खाऊ नये हा गायकाला नियम आहे, पण त्यानं हिडीस फिडीस करून ते बनवणारणीला सांगणं हा अभिमान आहे. आणि चुकून जर गायक कीर्तनकार झाला ना, वाटोळ कीर्तन नव्हताच. आणि म्हणून तुकोबराया देव तुका म्हणे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण तरी तुकोबराया म्हणतात आता माझी जबाबदारी कोण तुम्ही
कृपावंत. या जगात कृपावंत फक्त संतच. आणि असं मी मगाशी पण म्हणले, त्याचं कारण आहे, भगवंत व्यक्तिछेदानं कार्य करतो आणि संत मात्र वृत्तीछेदानं कार्य करतात. देव डायरेक्ट व्यक्ती मारतो, पण संत मात्र वृत्तीचा छेद करतात. भगवंताकडे ज्या वेळेला बाकीचे दुर्जन जातात त्यावेळेला विनाशायच दुष्कृता हा ठरलेला देवाचा नियम आहे. त्या दुर्जनांना मारूनच टाकायचा आहे, पण सज्जनांना मात्र जवळ करायचं आहे. आणि हेच दुर्जन ज्या वेळेला संतांकडे जातात ना, त्यावेळेला ज्ञानोबराया त्या दुर्जनांबद्दल म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे त्या खळांना त्यांच्याबद्दलही ज्ञानोबराया मागणी मागतात. मला ज्या लोकांनी आळंदी गावामध्ये राहत असताना त्रास दिलाय त्यांच्यासाठी सुद्धा मागणे देवा. काय मागणं? जे खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे काय? व्यंकटी म्हणजे वाईट गुण नाही. अजून कोणाला सांगता येईल? व्यंकटी म्हणजे जर वाईट गुण धरला तर व्यंकटेश म्हणजे वाईट गुणांचा देव. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, वाईट गुण न म्हणता व्यंकटी म्हणजे बुद्धी म्हणा. कारण खळ ऑलरेडी तो दुष्ट आहे, तो वाकडा आहे म्हणूनच खळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वाईट गुण आहेत म्हणूनच तो खळ आहे. पण त्याला खळ बनवते कोण? त्याची बुद्धी. म्हणून त्या खळाला मारायचं नाही देवा. त्या खळाची जी बुद्धी आहे ती बुद्धी पालटवा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात त्यांच्याबद्दल नियम, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा त्या खळांबद्दल. आणि म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो. एकदा का त्याची दुर्बुद्धी गेली की मग तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना सत्कर्मामध्ये प्रेम वाढावं. आणि मग भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हा संतांचा विचार आहे. अवतार दोघांचा एकच आहे. ज्ञानोबरायांची आरती पहा. पांडुरंग आणि ज्ञानोबराय वेगळे नाहीत. अहो ज्ञानोबरायांची आरती म्हणताना आपण म्हणतो ना, अवतार पांडुरंग नाव नाव ठेविले ज्ञानी. आणि आपण म्हणावं यात नवल काय? स्वतः पांडुरंगानं म्हणावं, तो मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. हा अधिकार आहे ज्ञानोबरायांचा. पण तरी सुद्धा देवानं मारले, ज्ञानोबरायांनी त्यांना बदलवून टाकले. हा संतांचा अधिकार. तुकोबरायांचं बघा, तुकोबरायांनी सुद्धा अनेकांना माफच केलं ना. रामेश्वर भट्ट गाढवावरती बसून तुकोबरायांची दिंड काढावी. सरळ बसल्यानंतर उलट बसायला सांगावं. उलट बसायला सांगितल्यावर तोंड काळं करावं. तोंड काळं केल्यावर तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांच्या पाया पडावं आणि हात जोडून म्हणावं, फार मोठे उपकार झाले. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, धुलवट नाही खेळलो, तुमचं तोंड काळं केलंय, वाईट नाही का वाटत, राग नाही का येत माझा. त्यावेळेला तुकोबरायांचं वाक्य आहे, अहो आतापर्यंत गाढवावरती तुकाराम बसलाय हे जगाला कळत होतं, पण तुम्ही तोंडाला काळं लावल्यामुळं आता माझी ओळखच पुसली आहे. गाढवावरनं कुणाची दिंड चालली आहे हेच कळणार नाही म्हणून तुमच्या पाया पडलो. ज्यांनी गाढवावरनं दिंड काढावी त्यांच्या तुकोबरायांनी पाया पडावं. हा तुकोबरायांचा अधिकार आहे. तुकोबरायांना इतका त्रास देणारे रामेश्वर भट्ट, ज्या वेळेला त्यांचा प्रचंड त्रास तुकोबरायांना व्हायला लागला त्यावेळेला भगवंतानंच त्या रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह निर्माण केला. आणि दाह निर्माण केल्यानंतर विहिरीमध्ये बसावं तोपर्यंत गार वाटायचं. बाहेर निघाले की लाही लाही व्हायची अंगाची. काय करावं काही कळेना. सगळे वैद्य करून झाले, दाह काही कमी होईना. शेवटी त्याच देवगावामध्ये अनगड शहा नावाचे एक फकीर होते. तेही त्या काळातले फार मोठे ते म्हणतात ना अधिकारी व्यक्तिमत्व. म्हणून रामेश्वर भट्ट त्यांच्याकडे गेले आणि विचारलं, फकीर बुवा काय औषध असेल तर सांगा. आमच्या धर्मातल्या वैद्यांनी हात टेकलेले, तुमचं काही होत असेल तर बघा. त्यावेळेला अनगड शहाने सांगितलं, झाडफुक काही करण्यापेक्षा ज्यांच्यामुळे त्रास होतोय ना त्यांच्या पाया पड, म्हणजे तुझा त्रास कमी होईल. कोणामुळे त्रास होतोय? तुकाराम महाराजांना बोलतोस ना, फार त्यांना त्रास देतोस ना, त्यांच्या पाया पड, तुझा दाह कमी होईल. रामेश्वर भट्ट म्हणले, तुम्ही जोगड्याच्या नादी लागले का? अहो तो जोगडा माणूस आहे, तो वेडा माणूस आहे, त्याच्या नादी लागावं. हे ऐकल्यानंतर अनगड शहा म्हणले, डबल होईल दाह, आता तरी जागा हो, आता तरी वाईट बोलणं कमी कर. आणि तुला सांगतो तुकारामांचा अधिकार हा रामांपेक्षा जास्त आहे. म्हणून अनगड शहांनी बनवलेला त्या क्षणाला रामेश्वर भट्टांना उपदेश करून सांगितलेला एक दोहा आहे. तो दोहा असा आहे, तुकाराम तुकाराम से दो नाम एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग, इनका से तू
अभंग तुका राम तुका रामसे. हे तुकोबरायांना तुकलं म्हणजे त्यांची तुलना केली कुणाशी? रामाशी. त्यावेळेला लक्षात आलं की दोन नावं आहेत, आहे मात्र एकच अंग, दोन नाम एक अंग. पण सगळ्यात महत्वाचा विषय याच्या पुढे आहे. अधिकार तपासायला गेलो त्यावेळेला कळलं रामांपेक्षा अधिकार तुकारामांचा जास्त आहे. कारण रामांनी बांधलेला सेतू हा तुटला, पण तुकोबरायांचा सेतू मात्र अभंग राहिला, म्हणून तो अभंग हा तुकोबरायांचा अधिकार आहे. रामांपेक्षा तुकोबरायांचा अधिकार मोठा आहे. आणि तू त्या महान व्यक्तिमत्वाला नावं ठेवतोस, का नाही दहावायचा? मग तिथून पुढे आळंदी, आणि मग आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, मीच अवतार घेऊन आलोय तुकाराम म्हणून, पाया पड, मी सुद्धा काही करू शकत नाही. मग आले, मग घालीन लोटांगण, आणि लोटांगण घातलं तर सोडा, चरणाला स्पर्शही केला नाही रामेश्वर भट्टांनी. फक्त तुकोबराया ज्या मातीतनं चालले त्या मातीचे रजरेणू त्या रामेश्वर भट्टांच्या अंगाला चिटकले तर त्यांचा दाह शांत झाला. कारण हे संतांच्या रजरेणूचे फायदे आहेत. चरणाचे तर फायदे लांबच, रजरेणूनं दाह कमी झाला तर चरणांमध्ये किती सामर्थ्य असेल. आणि ते तुकोबराया रामेश्वर भट्टांवरती कृपा करतात. नंतर तेच रामेश्वर भट्ट तुकोबरायांचे भक्त होतात आणि मग म्हणतात तुकिता तुलनेसी आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.